हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. सकाळचे वाजलेले आहेत 9:15. बघूया घड्याळामध्ये. 9:15 वाजलेले आहेत. तर कामाची माणसं गेलेली आहेत कामाला. डबा वगैरे दिलेला आहे, जेवण वगैरे झालेले त्यांचं. आता माझी बाकीची ही जी घरातली मंडळी आहेत आमची, त्यांचं जेवणाचं आणि खाण्यापिण्याचं नियोजन करायचं आहे मला. तर चला आपण ते कामाला सुरुवात करूया. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ जात नव्हते माझे. व्हिडिओ शूट पण करत नव्हती आणि अपलोड पण करत नव्हती. काही व्हिडिओ शूट केलेले होते ते पण डिलीट करून टाकले. काही मी ठरवलेल्या कामांचं माझ्या ठरवल्याप्रमाणे नियोजन होतच नव्हतं, म्हणून मग मी जे शूट केलेलं होतं ते पण मी डिलीट करून टाकत होती मोबाईलमधलं. आणि 2-3 दिवसात ह्या जरा जास्तच इन्स्टावर DM यायला लागले, व्हॉट्सअपला मेसेज यायला लागले. ताई काय झालं, व्हिडिओ येत नाही का, टाकत नाही व्हिडिओ, काय प्रॉब्लेम झालाय? तर काही प्रॉब्लेम नाही दादांनो ताईंनो. आणि घरातल्या कामांमध्ये बिझी झाली होती थोडी. तर इकडे माझे ससे तहान लागली त्यांना. सकाळ सकाळी असं पाणी पाजलं ना तर पाणी पितात ते, नाही तर दिवसभर खेळायला सोडलं ना की दिवसभर अशी खेळत बसतात ना, इकडे तिकडे दुडू दुडू धावत बसतात. त्यांना खायचं प्यायचं भान राहत नाही. तर सकाळी सकाळी रात्री झोपताना या जाळीमध्ये आणून आहे ना मी एक कोथिंबीरची गड्डी टाकत असते. तर सकाळपर्यंत काही ठेवत नाही त्याच्यातनं. आणि डाळ भात आवडतो यांना, चपाती आवडते खायला. तर सकाळी चपात्या झाल्याबरोबर मी यांना चपाती दिलेली खायला. आणि ही बघा रात्रीची गड्डी कोथिंबीरची, त्यातले फक्त काड्या ठेवलेल्या आहेत त्यांनी. आणि हे असं सकाळी मग मला यांना जरा पोटाचं नियोजन करायला लागतं. तर ही कोंबडी पिल्लं काढलेली ना, एक दिवस अख्खा रिकामी सोडली होती मी. पण तिचं झालं असं काय की ती स्नोवीला आणि कॅटूला तिथं आणून लावते ना, जरा पण जवळ थांबून देत नाही. तिचंही काही चुकत नाही, ती पण तिच्या पिल्लांचं संरक्षण करत असते म्हणा. पण मग मला असं वाटतं की हिला कोंडून ठेवणंच योग्य राहील. मग मी हिला कोंडूनच ठेवायला लागली, कारण ती पिल्लं पण छोटी आहेत आणि ती इकडे तिकडे त्या कोंबड्यांच्या मागे धावते ना, तर ती पिल्लं चेंगरली जातात. म्हणून मग मी तिला कोंडूनच ठेवलेले. बघा किती तहान लागली पिल्लांना पण आणि सश्यांना पण माझ्या. तर हेच असंच कामाचं नियोजन चालू आहे. आणि शेतात सुगी चालू आहे म्हणत म्हणत किती दिवस झाले आम्ही सुगीच करतोय. मी शेतात गेलीच नाही, एक आठवडा पूर्ण होत आलं मी शेतामध्ये गेलेली नाही. एक दिवस मोडायला गेली होती, त्याच्यानंतर मी गेलीच नाही. चौधरी साहेब आमचे म्हणतात काय घाई करती, काय माहिती कशाला तुला मोडायला जायचं एवढ्या लवकर, वाळू दे चांगली ज्वारी. ते कारण काय झालंय की ते कामाला जातात ना रोज. आणि कामांचं आता शेतातल्या कामाचं मजुरीला जातात. मग शेतातल्या कामांचे आताच सीझन चालू आहे, म्हणजे थोडक्यात कामांचे दिवस आहेत आता. आणि नंतर मग घरीच बसायचे. मग ते म्हणतात आता कामं आहेत तोपर्यंत मला कामं करून घेऊ दे. मोडायला एकटीने जायचं, एकटीने मोडायची पण आणि कंच व्हायची पण ते भारी पडते. आणि कुठं 300-400 मोडणं असेल आमचं, त्याच्यासाठी लेबर लावलं ते पण मला परवडण्यासारखं नाही. तर मग मी लेबर लावायच्या भानगडीत काही पडली नाही. आता ही शेळ्यांना मी थोडेसे गहू घेतले. तुम्ही म्हणाल काय चारते ही शेळ्यांना, तर शेळीसाठी थोडेसे गहू आणि ही थोडीशी पेंड ठेवली. म्हणजे बरेच दिवस झाले शेळ्या माझ्या बांधून आहेत घरी. तरी असं दिलं ना सकाळ सकाळी खायला तर त्यांचं छान नाश्ता पण होतो आणि हे पौष्टिक पण असतं त्यांच्यासाठी. तर गोळी पेंड आणि थोडेसे गहू, मूठभर पेंड अशी ठेवली की त्यांचं पण पोट भरतं. आणि पिलांना चारा टाकून घेते. हिला बघा आता दम निघते का कशी चावायला येते खायला पटकन. सगळ्यांना भूक लागते, कुणाला सांगायची गरज पडत नाही तू खा बाई, तुला भूक लागली असेल बाई, खायचं कोणाला शिकवावंच लागत नाही. किती छान खातात बघा सगळेजण.
नवी कुठे गेला कॅटू? कुठे जाऊन बसला बरं? इकडे गेलाय नारळाच्या पुढात. मंडळी मला शेती भरपूर आहे, पण भरपूर म्हणजे पोटापुरती आहे, 4-5 एकर शेती. पण त्या शेतीला आहे पाणी कमी. तर खरं तर आम्ही एवढ्या लवकर गावी यायचं नियोजन नव्हतं करायला पाहिजे, पण होऊ नये ते झालं आणि आम्ही गावी आलो. आणि हौसेने ही 4-5 जनावरं केली. पण आहे ना, प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला वैरणच पुरत नाही. शेतामध्ये आमच्या हिरवं जास्त राहत नाही पाणी कमी असल्यामुळे. आणि मग आम्हाला असं विकत चारा घ्यायला लागतोय. त्यामुळं थोडं प्रॉब्लेम होतोय आम्हाला वैरण पुरवण्याचा गुरांना. काय शेरडांना खायला आणायचंय का ग? बरं आले थांबा. तर मंडळी आता सगळ्यांना खायला देऊन झालेले. गाईंना, छोट्या धमीला, बकुळीला सगळ्यांना दिले. कोंबड्यांना पण दिले. आता बघते माझी शेजारीन काय म्हणते ती. आणि ह्या दोघी महाराण्या राहिल्यात ना खायला टाकायच्या, चिंकी आणि चिंगी. तर माझ्याकडे एक पिंकी पण होती बरं का. म्हणजे माझ्या शेळ्यांची नावं. माझी ही शेळी मला मम्मीने दिलेली होती चिंगी. आणि तिला 2 पाटी झाल्या होत्या, म्हणजे फिमेल शेळ्या 2. तर एक मी मला घरी ठेवली आणि एक मम्मीने दिलेली. म्हणून मग मी तिला एक रिटर्न दिली. मम्मी घेत नव्हती माझी, पण मी तिला म्हटलं, मला शेळी दिल्याच्या नंतर तिची ना खाणच मोडली. ती शेळी नंतर गाभण नाही राहिली. असं काय बरेच प्रॉब्लेम झाले. मग त्यांनी ती विकून टाकली ती शेळी. आणि मग तिच्याकडे शेळीच नव्हती राहिली. म्हणून मग मी माझी पाठ होती ना जी पिंकी, ती मम्मीला देऊन टाकलेली आहे माझ्या. तर ती पण गाभण आहे. आणि ह्या दोघी पण मला वाटतंय गाभण आहेत. मग काय आहेत की नाहीत माहीत नाही. आणि शेरू शेडची चालली झोप. मनीला पण खाऊ दिलाय आता. तर शेळ्या दोघींसाठी खाऊ आणते पहिला. आणि आधी पहिली बघून येते माझी शेजारीन काय म्हणते ते. तरी आपण चाललोय मळ्यात. हे बघा इथं समोरच सगळा धनुराच दिसतोय. कापून आणायचे. धनुरा म्हणजे काँग्रेसचं गवत जे असतं का नाही, काँग्रेसचं गवत, त्याला आमच्याकडे धनुरा म्हणतात. ह्यातलं कापून काढायचे थोडं मकवानं. ते काय उन्हाळ्याचं गेलं सगळं जळून. मध्ये पाणी बी नाही पुरलं त्याला. ती थोडा लाईटीचा गोंधळ बी चालू होता त्या टायमाला. भरणं थोडं लेट झालं म्हणून घातली आम्ही उपटून गुरांना वरचीवर. तुरा टाकायच्या आधीच घातली. जाऊ द्या. तर ही आणलाय इळा आणि घेते कापून थोडं. शेळीला किती थोडंसं असलं तरी जमून जातं. थोडंच कापायचंय. पण धनुराने हात कडू होतात. धनुरा कापायला यायच्या आधी जेवायला पाहिजे होतं. पण त्यांना उपाशी ठेवून त्या म्याम्या ओरडणार, मी जेवायला बसणार, चांगलं नाही दिसत ना. आणि मंडळी, जसं की मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत असते, मी नवीन शेतकरी. तर जसं की नवीन शेतकरी असल्याप्रमाणे थोडं नियोजन करता आम्ही कुठंतरी कमी पडतो. आणि आम्ही कमी पडतो पण आमच्याबरोबर आमच्या शेतीला पाणी पण कमी पडते.
त्यामुळे हे गुरांना असं विकतची वैरण घेऊन चारायला लागते आणि त्यात मध्ये दुधांचे रेट कमी वगैरे वगैरे असं बरंच काही प्रॉब्लेम असतात. तर असो, गावाकडचं जीवन सुखी समाधानी हे जरा लांबून छान दिसतं, पण खरं बघायला गेलं तर गावाकडचं जीवन खूप संघर्षमय जीवन असतं. पण जेव्हापासून मी ह्या यूट्यूबवर आले आणि तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करते ना, तेव्हापासून एक मनावरचं ओझं कमी होतं आणि सगळेजण तुम्ही अशी चौकशी करत असताना ते ऐकून वाचून खूप समाधानी वाटतं. एवढं घेतलंय, बस झालं एवढं 2 शेळ्यांना. काय केलं ते काय केलं दिलं नाही आईची एक दिली बाई गाय पण ती पण दोन्ही दिलं. आईची इकडं यापर्यंत देऊन टाकली त्यांनी. इकली बाई त्यांना सांभाळायचीच नव्हती. त्या तर मंडळी 5-10 मिनिटं गप्पा मारत बसलो. ती जरा जास्तच उशीर झाला. किती वाजलेत बघायचं का मोबाईलमध्ये नाही, घरातल्या घरात. या कोंबडीला अंड घालायचे, एक बसली इथं घरातून, दुसरी बी आली आणि तिला बी घरातून घालायचे. तर एका बॅक कॅमेऱ्याने बघा 12 वाजून 5 मिनिटं झालेले आणि मला ना भूक लागली आता, कारण मी आज सकाळी काय खाल्लं नव्हतं. पण हे हात आहेत, काय म्हणतात ते, धनुरा काढून आली होती ना काँग्रेस, तर त्याचा हात आहेत. तर आधी गायांना वैरण करते एकदा. गाया बघा बसायला नव्हत्या पाहिजे पण बसल्या, तरी पण वैरण करते. म्हणजे 4 वाजेपर्यंत बिनगुर होतं. 2-2 पेंड्या खाल्ल्या होत्या त्यांनी. मी म्हणलं अजून एकदा 2-2 पेंड्या टाकाव्यात. एकदा टाकल्यावर वैरणीचं वाटोळं करतात, पण ते गप्पाच्या नादात मी काही लक्षच दिलं नाही. तर आता त्यांना एकदा वैरण करते आणि हे धनुऱ्याचा हात धुवून काढते. साबणाने पण जात नाही बरं का ह्याचा कडूपणा. मी एक आयडिया सांगते तुम्हाला, म्हणजे आमच्या गावाकडे तेच करतात. तर आधी आता वैरण करूया आपण गुरांना आणि नंतर हात धुते. केली बघा वैरण गायांना. आता हात धुवून काढते. कडू झालेला हात आहे धनुऱ्याचं. तर हात धुवायची ट्रिक सांगते. पाणी वतायचं असं आणि हे हात मातीत बोळसायचे. 1 मिनिट. हात धुवून काढायचे आता. गेला वास. तोंड धुतलं थोडं, छान वाटतं ना असं तोंड वगैरे धुतलं तर. मध्ये आधी चेहऱ्याला थंड वाटतं. हे जे गोप्रो आहे ना, हे मला आरबाजने आणलेले मुंबईवरून येताना. ह्यानी छान मदत होती. कॅमेरा हालत नाही आणि काम करता करता कुठं पण मध्ये टेकवता येते, उभं राहते. हे कसंही ठेवलं तरी. शेरू ग चपाती, चल उठ. शेरूला ना माझ्या कोणीतरी मारले पायावर. बघायचं का कसा लंगडतोय. दर शेरू घे खा, उठ उठ घे. तर आजच्या जेवणाचा बेत सांगू का. वांग केले, चपात्या. बघा शेरू कसा लंगडतोय. अशी लोक खोड्या करतात. काय मिळतं काय माहिती त्यांना असं मुक्या जनावरांना मारून. तर चपात्या केल्यात, वांग केले आणि
दूध तूप साखर चपाती खायचा विचार चालू आहे माझा. खरं तर मी चहा बनवणार होती पिण्यासाठी, पण परत मनात विचार केला चहा जर बनवला, चहा चपाती खावावी वाटत होती मला, सकाळी खाल्ली नव्हती मी. पण परत मनात विचार केला की चहा चपाती खाल्ली तर परत भूक मरणार, भूक मोड होणार, मग त्यापेक्षा आपण जेवायलाच घेऊया सरळ. वांग चपातीच घेतली पहिली खायला. वांग एवढं आवडतं ना मला, त्याच्या पुढे दूध तूप साखर चपाती पण फेल. तसं दूध तूप साखर चपाती पण मला जाम आवडते. मला दूध मुळात आवडतंच, कशात पण आवडतं. दूध दही तूप, दुधाचा प्रत्येक प्रकार मला आवडतो. तर जेवते, जेवायला या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ नाही गेला तर बरेच दादा ताई इंस्टावर कमेंट करून, इंस्टावर DM करून किंवा व्हॉट्सअपला चौकशी करत असतात की ताई तुमचे व्हिडिओ आले नाहीत, काय भानगड आहे. तर काय नाही, हे असंच सगळं चाललेलं आहे म्हणून व्हिडिओ आले नाहीत. आणि लाईट नसल्यावर मोबाईलला चार्जिंगचे पण प्रॉब्लेम होतात म्हणून. चला तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.